नमस्कार. नमस्कार. बरं, त्या मगाशी कोणाचा विषय झाला तो? मोठ्या वहिनी. हा, नमस्कार. नमस्कार. मगाशी विषय यांचाच झाला होता ना, मी म्हटलं होतं ते. हो. मग काय आता काय सांगणार? तुमचं माहेर कुठलं? कल्याण. कल्याणचं. मग आता अजून एक जाऊ येते तुमच्या घरात. हा, मग एकत्र जाऊ फिरायला. एकत्रच हो, ठरवलंय. आणि त्या वहिनी म्हणजे माझ्या मोठ्या माहिती. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार. काय तुम्ही यांच्याबद्दल काय बोलणार आता? बोललं एवढं कमीच आहे तिच्याबद्दल. खूपच स्वभाव प्रेमळ आहे, लोकटाळू आहे आणि समजून घेते, म्हणजे पुढच्यांना समजून घेण्याचं आहे करत. इशिता कुठे? इशिता इथे मागे ए इशिता लाजते. एवढी लाजते. कारण इशिताचा उल्लेख इतक्या वेळा झाला पण इशिता काही दिसलीच नाही असं झालं. बरं ताई, भाऊ कुठे? श्रीकांत. नमस्कार. नमस्कार. काय बाबा, ताई आता लग्न करून चालली आहे, काय वाटतंय? काय नाही, आता लहानपणापासून जे जे दिवस तिच्याबरोबर घालवले, जो वेळ तिच्याबरोबर हे केला ते आठवत आहेत. कधी रागवायची का? रोज अजून पण रोज? अजूनही अजून पण का तुला रागवायला लागतं? हा, ऐकत नाही. म्हणजे ताईच ऐकत नाही का मुद्द्याचं ऐकतो फक्त? काय रे? आईचं पण नाही ऐकत. हो, आईचं पण नाही ऐकत. मग आता ताईचं लग्न झालं तर मज्जा. मग आता ताई ओरडणार नाही. ते फोनवर ओरडेल. हा, बरोबर आहे. लग्नाच्या आधीपर्यंत त्यांच्याबरोबर 2 तास बोलायची सवय झाली आहे. आता ते लग्न झाल्यानंतर मग आता ते 2 तास कोणाशी बोलायचं? हो ना. बरं बरं. 5 अपेक्षा मिस्टरांकडनं कोणत्या करणार? असं मला कळलं की ते चिडतात जास्त. असं कळलंय तुम्हाला? हा. म्हणजे राग खूप येतो, हा, तर तो कमी यावा. बरं, सांगूया आपण त्यांना कमी यावा, नाहीतर बटाट्याची भजी देऊ म्हणा. हा, 1. आणि जास्त तिखट खातात, तिखट खातात खूप जास्त, असं पण कळलंय. म्हणून तो स्वभाव असा. घरातल्या मिरच्या बंद करा पहिले. 2, 3. तिसरं म्हणजे काही माझ्याकडून काही चुकलं तर सगळ्यांनी मला समजावून घ्यावं. बरं, घेतील हा, तेवढे बरे आहेत सगळे. हा, 3, 4. बस एवढं. संपलं. 3 मध्येच आटपलं. तुमच्या काय अपेक्षा आहेत? तिने घरी येताना एक सून म्हणून नाही येता, मुलगी म्हणूनच यावं. हो. आणि आणि आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करावा सगळ्यांचा. तर आमचं एकत्र कुटुंब आहे, म्हणजे जे आम्ही 3 भाऊ, आई वडील, आम्ही सगळे एकत्र आहे, ते एकत्रच राहणार आहोत. तर ते सगळ्यांना तिने व्यवस्थित सांभाळावं एवढंच अपेक्षा आहे. कळलं का? हो. हा, पण त्याच्यासाठी तो आपला राग काहीतरी कमी करा पाहिजे. मिरच्या बंद होतील आता. मिरच्या नसल्या तरी तिखट पण घेतात वरून, असं पण कळलं. लाल तिखट. बरंच कळलंय तुम्हाला. त्या वहिनींकडनं कळलं आमच्या. वहिनींकडनं कळलंय का? 6 महिन्यात बऱ्याच गोष्टी लीक झालेल्या दिसतात. खूपच. हा, पण बघा, तुम्ही दोघे घरच्यांना न सांगता फिरायला गेलो, कोणाला कळलं का? काय केलं? हा, ठीक आहे. 1 झाली. 2. तिचा स्वभाव जास्त बडबड आहे, बोलायला भरपूर लागतं तिला. हा, ते थोडंसं कमी व्हावं. मग माझी पण एक अपेक्षा आहे, काय? त्यांनी जास्त बोलावं. यांनी जास्त बोलावं माझ्याशी आणि सगळ्यांची. तुम्ही त्यापेक्षा एक काम करा, त्यांना मिरची द्या, म्हणजे ते गप्प बसतील. नको नको नको. बरं. मग चिडतील ना. 3. पण जास्त काय अपेक्षा नाही माझ्या तिच्याकडनं. एक जी होती पहिली तीच 5च्या बरोबर होती. 5च्या बरोबर होते. कळलं तुम्हाला? आणखीन एक. आहे तुमचं आहेच हा, का? हो. चला. ते संपणार माझ्या नाहीये. शिक्षणाचा उपयोग व्हावा असं मला काहीतरी करून दिलं पाहिजे नंतर. हां, त्यासाठी ते नक्की मदत करतील. हा. हा जो आपण आता सिनेमा बघत आहोत त्याचं नाव आहे घोळात गोळ. हा सर्वत्र रिलीज होणार आहे. पिटल्यापासून सुरू झालेला, चुकांपासून सुरू झालेला हा घोळ, हा चावी फेकण्यापासूनचा घोळ, पुढे पुढे आता झेलायला लागले. चाव्या सांभाळाव्या लागेल. सांभाळाव्या लागतील. या तुम्ही इकडे. त्या बालवयातल्या सगळ्या नटखट आठवणी. पण तुम्ही अशी कधी मस्ती वगैरे केली नाही का? नाही, अशी मस्ती अशी नाही. मग काय केलं? कुस्ती. काहीच नाही, काहीच नाही. इथे उभे राहा ना तुम्ही बाजूला. हां, कधीच नाही मस्ती केली? नाही, मस्ती पण लहानपणी खेळायचो तेवढेच. काय? त्याने मार खायचो व्हायचा. वाटत नाही मारलं असेल तुम्हाला असं. बरं, ठीक आहे. आता हा खेळ आहे, यामध्ये या अक्षतांच्या पुढे आहे, ज्या लवकरच शुभमंगल सावधान असं म्हणत आमच्या ताईच्या आणि आमच्या भाऊजींच्या अक्षता म्हणून डोक्यावर पडणार आहेत. तर यामध्ये 1-1 रुपयाची काही नाणी आहे. लक्ष्मी, बघूया कोण सगळ्यात आधी जास्त लक्ष्मी गोळा करणार आहे. हां, पण हा खेळ खेळत असताना अक्षता परत व्यवस्थित त्या पुढीतच राहिल्या पाहिजेत आणि नाणी तेवढी जी आहेत ती लक्ष्मी आपापल्या हातात आली पाहिजे. 1, 2, 3 वेळ सुरू झाली.
बघूया कोण आणणार. आतापर्यंत काही मिळालेलं दिसत नाहीये. चला ताई सुरू झाली आमची. हा 11 लक्ष्मीची नाणी आतमध्ये आहेत. कोण सगळ्यात आधी सगळ्यात जास्त नाणी गोळा करणार बघूया. आणि अक्षता सांडल्या नाही पाहिजेत. चला लवकर, 1 मिनिटाची वेळ आहे. तीन, 2, 1 वेळ संपली. किती आहेत तिकडे? 7. इकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. सामना बरोबरीच संपलेला आहे. त्यामुळे कोणालाही मिरची नाही, कोणालाही बटाट्याची भजी नाही. तर जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि या दोघांनाही झी मराठी परिवाराकडून हा आहेर आहे प्रत्येकी 2000 रुपयांचा. नमस्कार ताई. दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत आमच्या ताईलाही भेटवस. ताई हसत राहा, आनंदी राहा. ताईचं लग्न ठरलं आणि मग म्हणता म्हणता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणता जानेवारी कधी आली कळलंच नाही. जानेवारीची 30 तारीख आणि शुभमंगल सावधान असं म्हणून आमची ताई आता सासरी जाणार. तिकडचा तो उंबरठा ओलांडणार आहे. ताई, दोघांच्या अपेक्षा ऐकत असताना कोणी कमी बोलावं तर कोणी जास्त बोलू नये, कोणी चिडावं तर कोणी चिडू नये. हां, असेल ते गोड मानून घ्या असं म्हणत मिरच्याही आहेत घरात. ते आता मला कळेल असंच झालेलं आहे. पण मी एवढंच सांगेन, कुठेही कधीही कुठे जरासं जास्त झालं, कुठे कमी झालं तर एकमेकांना सांभाळून घ्या. आणि खूप छान वाटलं की तुमचं एकत्र कुटुंब आहे. हल्ली एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही. ते एकत्र कुटुंब तसंच राहील यासाठी आमच्या ताईला तुम्ही सांभाळून घ्या, समजून घ्या. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण मोठे आहात. ताई आमची नवीनच तुमच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश करते. तिला सांभाळून घ्या. आणि हो ताई, ते सांभाळून घेत आहेत म्हणून तूही निर्धास्त राहू नकोस. तर तूही त्या संसाराचा गाडा पुढे ओढत ओढत संपूर्ण घराला सुख, शांती, समृद्धी कसं मिळेल आणि तुझ्या जसं माहेरचं नाव तसं सासरचं नाव कसं मोठं होईल यासाठी चांगले प्रयत्न करत राहा. आईबाबांनी खूप छान संस्कार घडवलेत तुझ्यावर. तेव्हा महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही महाराष्ट्राची पैठणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली झी TV या होम मिनिस्टर कार्यक्रमाने. ताई, माहेरची भेट म्हणून ही पैठणी देताना खूप आनंद होतोय. तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या या ताईला पैठणी. चला तर मग आजचा भाग इथे संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, हसत खेळत, मजा करत, थोडीशी थट्टा मस्करी करत पुढच्या भागात. नमस्कार.